सांगून आल्यात का सगळ्या घरी? सांगूनच यावं लागतं का अजून पण एवढं वय झालं तरी? हा, सांगूनच यावं लागतं ना? बरोबर, खरंच यावं लागतं का? म्हणजे तुम्ही सांगून येतात की ते सांगून जातात? ते वा 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 वा. एक बाई माहेरला निघाली आणि सांगायला लागली, मी जाते, घरात बसायचं, बोंबलत फिरायचं नाही. नवऱ्याला सांगितलं बोंबलत फिरू नका. म्हटले मग घर सांभाळायचं, नीट सांभाळायचं. माझ्या माहेरामध्ये कथा चालू आहे, मी तिकडे 4-5 दिवस राहणार आहे. पण कथेत आली लक्ष सगळं नवऱ्याकडे, कारण याला घर सांभाळायचं माहित नाही ना. कधी घर सांभाळलंच नाही, तिच्यावरच टाकून दिलं. तिने फोन लावला, हॅलो कुठे आहात? घरीचे. पण माझा विश्वास नाही तुमच्यावरती, मिक्सर चालू करून दाखवा. गेलं किचन मध्ये केलं मिक्सर चालू. मिक्सर मिक्सरचा आवाज आला. हा, करा बंद, ठेवा फोन. दुसऱ्या दिवशी फोन लावला, करा मिक्सर चालू. विश्वास नाही, किचन मध्ये जा. गेलं किचन मध्ये, ग्रर, करा बंद, ठेवा फोन. परत तिसऱ्या दिवशी फोन लावला, कुठे आहेत? अगं मी घरातच आहे. नाही, विश्वास नाही, मिक्सर चालू करा. केलं मिक्सर चालू, ग्रर, करा बंद, ठेवा फोन. चौथ्या दिवशी ती घरी आली, पाहते तर काय, पप्प्या एकटाच घरामध्ये. पप्प्याच्या पप्पाचा पत्ताच नाही. पप्प्याला विचारलं, अरे पप्प्या, अरे तुझा पप्पा कुठे गेला? पप्प्या म्हणला, मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर. तिकडूनच ऑन ऑफ करू लागला तो. भगवान श्रीकृष्णाने डोळे झाकले, भगवान शंकराचं ध्यान केलं. देवा, हे बघा, माझा एवढा अभ्यास नाही विष घेण्याचा, तुम्ही या हृदयामध्ये बसा. हा, मला वाटतं हे एक कारण असू शकतं. डोळे झाकण्याचं आणखी एक कारण असं आहे, भगवान श्रीकृष्णाच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ज्यावेळेस दूध पिण्याचं वय आहे भगवान श्रीकृष्णाचं आणि विष घेऊन आली, चंद्र सूर्य या दोघांनी विचार केला, माझ्या देवाला विष देते काय, हिचं तोंडच बघायचं नाही. म्हणून देवाने डोळे झाकले. आणि तिसरं कारण असं असू शकतं, माझ्यामुळे अनेक लेकरं मारल्या गेले, मी त्यांना कोणती मुक्ती देऊ, हे कारण असू शकतं. आणि ही विष घेऊन आली, हिला कोणती मुक्ती देऊ, सायुज्यता देऊ की समीपता देऊ, त्वा संकादिकाचे निमाने, सायुज्यता विषयाचे निस्तनपाने, मारू आली. वा वा. आम्ही आश्रमात असताना ज्ञानेश्वरी पारायण नेहमी करायचो. कधी कधी आता काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसंग येतो, एरवी आपण जर असं सांगायला लागलो तर ते म्हणतात, महाराज काल्याच्या कीर्तनातले महाराज सांगतील, तुम्ही आता दुसरं बोला. म्हणून कधी कधी विसर पडतो ओव्यांचा. पण ह्या सगळ्या ओव्या माझ्या वडिलांनी माझ्याकडून मुखगत करून घेतल्या. म्हणून भगवंताने डोळे झाकले. काय करावं, हिला काय द्यावं? पहिलं दूध प्राशन करून घेतलं, नंतर रक्त सोसलं आणि नंतर पंचप्राण ओढून घेतले. आणि जसे प्राण ओढले तशी पुतना मावशी मोठ्या मोठ्याने रडायला लागली, ओरडायला लागली, ए कृष्ण, अरे सोड कृष्णा, सोड कृष्णा, सोड सोड कृष्णा, मला सोड. आता हा बाबा काही सामान्य नाहीये. आक्रोश करू लागली पुतना. पंचप्राण ओढले. ज्याला मारायला आली तो काही सामान्य नाहीये, विधाता आहे तो. कृष्णाने सांगितलं, मावशी मी धरतो, मला सोडायचं माहित नाही. आपला स्वभाव असा आहे, एक तर आपण धरत नाही, आणि जर एखाद्याला धरलं मग सोडत नाही. पक्की धरली, उंच उंच आकाशामध्ये जाऊ लागली पुतना. आणि जशी जमिनीवरती कोसळली, 18 किलोमीटरचा परिसर गाठला तिने. झाड झुडप घर सगळे चुरा झाले. आणि मग ब्रजवासी भयभीत झाले.
यशोदेला बातमी कळाली, माझा कान्हा त्या राक्षसीने उचलून घेतला. माझा कान्हा, काय झाला असेल कान्हाला माझ्या? यशोदा माता चक्कर येऊन पडली, तोंडावरती पाणी शिंपडलं, उठवलं. यशोदे, फार भाग्यवान आहेस तू. एवढी मोठी राक्षसीन आली पण तुझ्या कान्हाला काही झालं नाही बघ. कान्हा आता पण तिच्या छातीवर बसून दूध पितोय. कारण हा बाबा काही सामान्य नाही. तो म्हणला धरतो पण सोडत नाही. कारण आपण असंही कोणाला धरत नाही, धरलं तर सोडत नाही. आपल्या नादीच लागायचं नाही, नाद करायचं नाही. पाहिलं तर कृष्ण छातीवरती बसून आहे. शिडी लावून खाली घेतलं देवाला, शिडी लावली, खाली घेतलं. दृष्ट काढतंय, कोण काय करतंय. पुतणीला सायुज्यता मुक्ती दिली. सायुज्यता, समीपता. मला वाटतंय भगवंत वैर्याला सुद्धा मुक्ती देतो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, वैकुंठ भुवनी घर केले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. हृदयामध्ये राहत असतो देव. पुतणेला खाली ओढलं, पुतणेच्या छातीवरून देवाला खाली घेतलं. आणि आता पुतणेचा अंतविधी करायचा आहे. विचार करा, 18 किलोमीटर शरीर पडलं तिचं, एवढं मोठं शरीर. अंतविधी कसा करायचा, कसा करायचा? मग काय लोक म्हटले, जे झाड आपल्याला अख्खं चुलीत घालता येत नाही त्याला आपण काय करतो, त्याचे लाकडं तोडायचे. आणि म्हटले मग याच्यात काही विचार करायची गरज नाही, हिला बी तोडा ना म्हटले. मग तिचेही त्या ठिकाणी तुकडे तुकडे केले आणि पुतणेचा सुद्धा अंतविधी त्या ठिकाणी झाला. इकडं कंस शांत बसायला तयार नाही. बातमी कळाली, छाती ठोकपणे सांगत होती, मी असं करीन आणि मी तसं करीन. बोल बोलता सोपं वाटतंय. मी पहिले दिवस आणील आणि मागचे दिवस आणील, सोपं आहे का? ज्याने युगायुगापासून परमार्थ केलाय, एवढं सोपं नाही हो एखाद्याला संपवणं. विष घेऊन या, नाही तर विषाची बॉटल घेऊन या. तलवार घेऊन या, नाही तर धनुष्यबाण घेऊन या. परमार्थ ही संपत नसतो आणि परमार्थ करणारे सुद्धा संपत नसतात. हे चांगलं लक्षात घ्या. आईचा वात्सल्य ग्रंथ आहे. यशोदा मोठ्या मोठ्याने रडायला लागली. बाकीच्या आई मैत्रिणी म्हटले, यशोदा तुला कळतच नाही, कुणाजवळ लेकरू देते? अरे एवढ्या वर्षाने तुला लेकरू झालंय, ह्या म्हातारपणात या वयामध्ये तुला लेकरू झालंय, हुटसूट कुणाच्या हातामध्ये देते? हे बघ यशोदा, आता कुणाच्या हातामध्ये लेकरू देऊ नको. कान्हाला छातीशी लावलं, कान्हा माफ कर मला, पण आता कोणी जरी आलं ना, कोणी जरी आलं ना, आता मी तुला कुणाच्याच हातात देणार नाही. पण इकडं भोले बाबाला दर्शनाची इच्छा प्रगट झाली. यशोदा म्हटली, आता कोणी पण येऊ दे, मी माझ्या कानाला कुणाच्या हातात देणार नाही. भोले बाबा आले, वेश बदलून आले, पण तो गळ्यातला जो नाग आहे ना, तो म्हटला, बाबा तुम्ही सगळं बदला पण मला बदलू नका. कारण एक तर मला ड्युटीज भेटाना, मला येऊ द्या तुमच्या बरोबर. कोणीच नाही पण मला तर येऊ द्या. तुमच्या गण नाही, कोणीच नाही तुमच्या बरोबर, मला तर येऊ द्या. सगळं बदलून आले. नाग गळ्यामध्ये तसाच आहे. आले यशोदेच्या दारावरती, नंदराजाच्या घरी, आणि म्हटले, माता तुमच्या घरी जे बाळ झालंय त्याचं दर्शन मला घ्यायचंय. यशोदा म्हटली, एक झालं की एक, एक झालं की एक. तुम्हाला काय बाकीची लेकरं दिसत नाही का? उठसूट माझ्या कानाकडे येता, निघा बाबा. तुमच्याकडे पाहिलं तर मला भीती वाटते. एवढा मोठा नाग गळ्यामध्ये घेऊन आले, मला भीती वाटते. जर मला भीती वाटते तर माझ्या कानाचं काय होईल? भगवान शंकर म्हटले, तुझा कान्हा एवढा सोपा नाही. 1000 फण्याचा नाग, शेषनाग त्याच्यावर झोपणार आहे. तो काय मला भीतो का? तो काय सोपा आहे का? दे मला दर्शन माते. यशोदेने सांगितलं, बाबा हवं तर चहा घेऊन जा, जेवण करून जा, दक्षिणा देते, काय लागेल तेवढी दक्षिणा देते, पण बाबा मी माझ्या कान्हाला तुमच्या हातामध्ये देणार नाही. बाबा मला माफ करा. आता भगवान शंकर सुद्धा हट्टी आहेत. ते म्हटले, काही झालं तर दर्शन घेतल्याशिवाय मी उठणारच नाही. यशोदा सुद्धा हट्टी आहे. मला वाटते शास्त्रामध्ये सगळ्यात मोठा हट्ट सांगितलाय, स्त्री हट्ट. मी काही झालं तर बाबा तुम्ही 2 दिवस जरी बसला तरी देणार नाही. शिवजी म्हटले, 2 दिवस नाही, मी 2 महिने बसल, उठणारच नाही दारातून.
यशोदा म्हटली तुम्ही या दारात बसलात ना, पण आमच्या वाड्याला 24 दरवाजे आहेत. मी पलीकडून रस्ता करेल, मी तिकडे येऊन बसेल. मग मी घरामध्ये सगळं आणून ठेवील आणि 2-3 वर्ष बाहेरच येणार नाही माझ्या कान्हाला घेऊन. शिवजी म्हटले मी 3 वर्ष इथंच बसेल. यशोदा म्हटली जोपर्यंत माझा काना मोठा होत नाही ना, मग तोपर्यंत बाहेर नाही आणणार. द्यायला तयार नाही. शिवजींना राग आला, गावाच्या बाहेर जाऊन बसले. आता त्यांनाही यांचं दर्शन घ्यायचं होतं आणि यांनाही त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. इकडं कान्हा रडायला लागला, कृष्ण रडायला लागला. रडायला लागल्याच्या नंतर कोणी दृष्ट काढते, कोणी समजूत घालते, कोणी हलवून पाहते, कोणी खांद्यावर घेऊन पाहते, कोणी फिरून पाहते. कान्हा रडायलाच थांबायलाच तयार नाही. एक गवळण आली, म्हटली झालं काय, कान्हा कशामुळे रडतोय? काय माहिती, एक बैरागी बाबा आला होता. यशोदा म्हटली त्याच्या गळ्यामध्ये नाग होता, त्याने काही जादू केली की काय कळतच नाही. जसा तो येऊन गेलाय तसा हा रडायचाच थांबत नाही. एक वृद्ध गवळण होती, ती म्हटली बाबा त्याच्याच हाताने दृष्ट काढावी लागेल, आणा त्याला. 2 गवळणी गेल्या, बाबा चला आमच्या बाळाचं दृष्ट काढा, ते रडायचं थांबत नाही. आता शिवजी नाही, तुमच्या आईला चालत नाही मी आलेलं, तुमचं ते बाळ मला घाबरतय म्हणे. नाही बाबा आता नाही घाबरत, चला. नाही नाही, तुमचं बाळ माझ्या नागाला घाबरतय. नाही बाबा आता नाही घाबरत, नाही नाही जमणार नाही. त्या गवळणी हात जोडू लागल्या. बाबाने सांगितलं त्या यशोदेला सांगा, जर माझ्या हातामध्ये बाळ देत असेल तर येतो मी. घाबरत घाबरत यशोदा तयार झाली. आले भोले बाबा. जसं भोले बाबाने कानाला हातामध्ये घेतलं, कृष्णाला हातामध्ये घेतलं, कृष्ण रडायचा थांबला आणि खदा खदा हसायला लागला. हसायला लागला. बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं. इकडं कंसाने एकाला झालं की एकाला, एकाला झालं की एकाला पाठवणं सुरूच आहे. शक्टासुराला पाठवलं, त्याचाही उद्धार केला. तृणाव्रत आला, तो म्हटला मी तुम्हाला, आपल्याकडं काय म्हणतात, वादळ. वादळ येतं कधी कधी गावामध्ये आणि आपले कपडे बिपडे सगळं घेऊन जातं. तसं वादळ आलं आणि कृष्णाला त्या वादळामध्ये वेढून घेतलं. वादळ वरती वरती गेलं. कृष्णाने तृणाव्रताच्या गळ्याला मिठी मारली, त्याचा सुद्धा उद्धार केला. एका एकाला मारण्याचं काम चालू आहे. एक एक वैरी संपत जातोय. पण आता महाबळ भट्ट म्हटला मी जातो, कारण मी ब्राह्मण आहे, माझ्यावर कुणाला संशय येणार नाही. मी बघतो म्हटले त्या कार्ट्याचं कसं भविष्य सांगायचंय. आणि आला महाबळ भट्ट आणि उलट भविष्य सांगू लागला. मूळ नक्षत्रावर जन्माला आले, हे कुळाचा नाश करेल. उलट जरी होतं पण खरं होतं बरं का. कुळाचा नाश होईल, असं होईल, तसं होईल. आता कृष्णाने विचार केला, बाकीच्यांना सहज मारलं, पण हे ब्राह्मण आहेत, यांना मारून जमणार नाही. मग यांचं कसं काय करायचं. महाबळ भट्ट ज्या पाटावर बसला होता का, जो पाट उलटा झाला आणि वरती गेला. उचल की टाक, उचल की टाक. बर का महाराज, उचल की टाक कार्यक्रम माहितीये का तुम्हाला? हा, मारण्याचा प्रकार आहे तो. हा, उचलू उचलू टाकायचा. जाणव गेलं, पंचांग फाटलं, धोतार गळाले टिंब टिंबचे. आणि मग बाबा मोकळे होऊन पाठीमागे गेले. दिगंबरा दिगंबरा, पाय लावून पळाले. पळाले कारण संदेश असा द्यायचा होता ना, असा द्यायचा होता. त्या ठिकाणी पुढे गर्ग मुनींनी दोन्ही मुलांचं नामकरण केलं. जो 7वा गर्भ योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये टाकला होता, रोहिणी म्हणजे नंदराजाची मोठी पत्नी, तिला बलराम दादा झाला. त्याचं नामकरण बलराम दादा. यशोदेच्या मुलाचं नाव ठेवलं कृष्ण. पण आता हा कृष्ण लहान, बलराम दादा मोठा, नटखट.
एकदा काय झालं, नंद राजा देवपूजा करू लागले आणि देवपूजा करत असताना कान्हा दरवाजावरती बसलेला होता. ए कान्हा, अरे ये इकडं बघ, आपण बाप्पा करू, देव बाप्पा करू. मी इथंच थांबतो. अरे ये इकडं बघ, गणपती बाप्पा, मी देव असून दुसऱ्या देवाची पूजा करता काय? नंदराजाने शालिग्राम घेतला. खूप दिवस झाले पंचामृताने आंघोळ घातली नाही. पंचामृत एकत्र केलं आणि मस्त शालिग्रामला त्या ठिकाणी स्नान घालायचंय आणि पंचामृत शालिग्रामवर टाकलं भगवंताच्या अंगावरती आणि 2 मिनिटं चिंतन करावं म्हणून नंदराजाने डोळे झाकले. जसा कृष्ण दरवाजावरून देवपूजेजवळ आला आणि शालिग्राम घेतला, तोंडात टाकला. शालिग्राम माहिती का तुम्हाला? तोंडात टाकला आणि 2 मिनिटानंतर नंदराजाने डोळे उघडले. पाहतायत तर काय, कृष्णा, अरे तू दरवाजावरती होता, इकडे आला. शालिग्राम दिसत नाही, तू घेतला का? तुझ्या तोंडात काय? तोंड फुगलेलं. तोंड कशाने फुगलं? तोंड उघड. नंतर तोंड उघडलं. पाहतायत तर कृष्णाच्या तोंडामध्ये शालिग्राम. ए ऐकतेस का यशोदा? नंदराजा म्हटले, यशोदा ऐक, काय पोरांनी केलंय? देवपूजा करत होतो, देव उचलला, शालिग्राम उचलला आणि तोंडात टाकला. यशोदा म्हणते, ओरडताच कशाला तुम्ही? त्याला वाटलं असेल गुलाबजामुन आहे. कृष्णाला वाटलं असेल ट्रॉफी गुलाबजाम काहीतरी असतं काळा, म्हणून उचलला असेल. नका रागू माझ्या कानावरती. मला देत नाही, देवाला देता. आंघोळच काय घालता देवाला, दहीच काय देता, तुपच काय देता. कृष्णा घरामध्येच चोऱ्या करायला लागला, चोरून खाऊ लागला. यशोदा म्हटली, अरे विचारून खात जाय. नाही, चोरूनच खाणार, चोरून खाणार. एकदा कृष्णा थोडासा पाऊल म्हणजे रांगायला लागला. कृष्णाने चोऱ्या करायला सुरुवात केली. डाव्या गुडघ्याने रांगायला लागला आणि रांगत रांगत काय झालं, एकदा बाहेर आला कृष्ण. एक गवळण होती, ती रांगोळी काढत होती. सकाळी उठली होती, पहाटे उठली होती, रांगोळ काढून झाली आणि कृष्णाला विचारलं. जवळ कोणीच नव्हतं, लक्ष द्या गवळणींनो, जवळ कोणी नव्हतं. रांगोळ कशी आली, रांगोळ कशी आली? त्यालाच विचारलं, ए कृष्णा, अरे रांगोळ कशी आली? सगळे कलर व्यवस्थित भरले ना? कृष्ण म्हटला, सगळे व्यवस्थित आहे, पण एक गोष्ट राहिली. ती रांगोळीकडे पाहायला लागली. काय राहिलं, काय राहिलं? नाही, तू बाजूला होय, मी बघतो. गेला, तिच्या रांगोळीमध्ये कार्यक्रम करून आला. आता पूर्ण झाली म्हटले रांगोळी. खोड्याच करायला लागला ना. एका गवळणीने सत्यनारायणाची पूजा मांडली आणि यशोदेला सुद्धा बोलवलं, ये दर्शनाला. गवळण डोळे झाकून देवाचं चिंतन करायला लागली. याने पूजा बाजूला ठेवली, 2 कुत्रे आणून बसवले चौरंगावरती. इतक्या खोड्या करायला लागला की काय वर्णन करावं. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही. साध्या खोड्या नाही, काय काय नीट ऐका, तुम्हाला माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. एके दिवशी ग केली याने चोरी, सारी गाई वासर सोडी गेली. कुठं? भर रस्त्यावरी लोक हसती सारी, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा
होडी ऐका. एके दिवशी ग केली याने गंमत, माझ्या पलंगावरी सोडिले मुंगूस.